जय शिवराय मित्रांनो. आता काही भागामध्ये अतिवृष्टी झालेली. आता अतिवृष्टी झाली म्हणल्यावर आपल्याला त्याची नुकसान करावं लागणार. मग आता नुकसान भरपाईची तक्रार करायची कशी? कारण आपण या अगोदर आपल्याला माहित होतं की आपण पीक विम्याच्या माध्यमातून क्रॉप इन्शुरन्स ऍप मधून एकतर तक्रार करायचो किंवा कंपनीला फोन लावून करायचो. पण आता प्रश्न असा आहे यावर्षी की पीक विम्यातून जो काही ट्रिगर आहे अतिवृष्टीचा तो वगळलेला आहे. मग आता पीक विम्याच्या माध्यमातून तक्रार जरी केली तर याचा पीक विमा कधी मिळेल? आणि आता नेमकी तक्रार ही जी काय अतिवृष्टी झाली यामध्ये जे नुकसान झालंय याची तक्रार कशी करावी हा खरा शेतकऱ्यांच्या पुढे पडलेला प्रश्न आहे. आणि तोच आता आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवायचा आहे. आता शेतकरी मित्रांनो, सध्या बऱ्याच भागामध्ये ह्या 4-5 दिवसामध्ये इतकी अतिवृष्टी झाली म्हणजे ढगफुटी सदृश्य पाऊस पडला, शेतातलं पीक वाहून गेले, माती सुद्धा खरडून गेली अशी परिस्थिती आहे. मग या अतिवृष्टीची तक्रार या अगोदर आपण पीक विमा भरलेला असला तर पीक विम्याच्या माध्यमातून क्रॉप इन्शुरन्स ऍपच्या माध्यमातून किंवा कंपनीला फोन लावून किंवा कृषी विभागाला तहसील कार्यालयाला संपर्क करून त्याची तक्रार करायचो आणि आपल्याला जे काही नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून आपण प्रयत्न करायचो. मात्र आता ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे, कारण यावर्षी पीक विमा भरण्याचं प्रमाण खूप कमी आहे, आता ज्या शेतकऱ्यांनी भरला नाही त्यांनी तक्रार कशी करणार आणि ज्यांनी भरलाय आता त्यांनी कशी करावी? आता ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असेल तर ते पीक विमाच्या क्रॉप इन्शुरन्सच्या माध्यमातून किंवा कंपनीला फोन लावून करू शकतात. मात्र आता तक्रार केली मात्र याची नुकसान भरपाई पहिल्यासारखी मिळेल का हा सुद्धा प्रश्न आहे. कारण जे काही पीक विमा मिळणार आहे तो पीक कापणी आधारित उंबरठा उत्पादनावर मिळणार आहे. मग आता जे आपलं नुकसान झालेलं आहे मग याची नुकसान भरपाई मिळेल तक्रार केल्यावर, पण कधी? ज्यावेळेस आपल्या उंबरठा उत्पादनामध्ये घट आली पीक कापणी प्रयोग झाल्याच्या नंतर. मग आता शेतकरी मित्रांनो, पुन्हा एक प्रश्न असा येतो की पीक कापणी प्रयोग करणारे जे काही कर्मचारी येतात, सध्या जी अतिवृष्टी झालेली आहे वाहत कुठं असते? वड्याच्या शेजारी, जिथं वगळी आहेत, जिथं पाणी भरपूर वाहतंय अशा ठिकाणी शेतकऱ्यांची जमीन वाहती, शेतकऱ्यांचं नुकसान होत असतं आणि अतिवृष्टी झाल्यावर नुकसान तशा भागात होतं. मात्र हे पीक कापणी प्रयोग करणारे खरंच तशा ठिकाणी करीत असतील का? का एखाद्या रोडच्या ठिकाणची जमीन पाहून करत असतील जिथं वाहत नाही, जिथं नुकसान होत नाही? मग अशा ठिकाणी जर पीक कापणी प्रयोग झाला तर पिकाच्या उत्पन्नामध्ये घट येईल का? कारण तिथं जर नुकसानच झालेलं नसेल तर घट येणार नाही आणि ते जिथं नुकसान झालंय तशा ठिकाणी जाणार नाहीत, कारण तिथं त्यांच्या गाड्या जाणार नाही. आता ही झाली पीक विमा भरणाऱ्याची एक अशा माध्यमातून तक्रार करू शकतात आणि त्यांना पीक कापणी आधारित उंबरठा उत्पादनामध्ये घट आली तर पीक विमा मिळेल. मग आता काही शेतकऱ्यांनी पीक विमाच भरलेला नाही, मग आता हिनी तक्रार कुठं करायची? तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला नसेल किंवा भरलाही असेल अशा सर्व शेतकऱ्यांना आता फक्त महसूल विभागाकडे तक्रार करता येऊ शकते. कारण सरकारच्या जर मनात आलं ही अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आणि या शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी तर फक्त आपल्याला तहसील कार्यालयाच्या माध्यमातून महसूल विभागाच्या माध्यमातून तक्रार केली तरच नुकसान भरपाई मिळू शकते आणि ते पण सरकारला दयामाया आली तर मिळेल, नाही तर काहीच नाही. अजून PM किसानचे पैसे नाही आले, नमो शेतकरीचे नाही आले आणि लाडक्या बहिणी योजनेचे सुद्धा बंद पडायले. मग तसंच आता हे जे काही ट्रिगर वगळलेले आहेत हे सरकारनंच पीक विम्याच्या माध्यमातून वगळलेले आहेत. मग आता जर सरकारला भरपाई द्यायची असली तर देऊ शकतं, नाही तर काहीच सांगता येत नाही. पण आपलं काम आहे की आपण तक्रार करावी. त्यामुळे आपल्या जर शेतात अतिवृष्टीत नुकसान झालेलं असेल त्याचे फोटो काढा, त्याचे व्हिडिओ करा आणि तहसील कार्यालयाच्या माध्यमातून शासनाकडे तक्रार दाखल करा. पुढे मग नुकसान भरपाई मिळेल नाही मिळेल ते आपण पुढे बघूया. आलीच नुकसान भरपाई तर अशीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच माहिती देण्याचा प्रयत्न करू. आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा. धन्यवाद.